महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज नागपूर मनपा कार्यालयास भेट दिली। दरम्यान त्यांनी शहरातील विविध समस्यांवर मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा करून शहरातील प्रलंबित कार्यांचा आढावा घेतला। पाणी स्वच्छतेचा विषय, तलावातील वाढलेली जलपर्णी, हवेतील प्रदूषण आणि कचरा संकल या विषयावर त्यांनी विशेष भर दिला। शहराच्या कोराडी पॉवर प्लांटमुळे हवेत होणारं प्रदूषण तर प्लांटमधून निघणाऱ्या राखेमुळे पाण्याचं होणारं प्रदूषण या विषयावर गंभीरतेने चर्चा करण्यात आली। आधुनिक पद्धतीचा अवलंब करून कचरा रिसायकलिंगच्या माध्यमातून कचऱ्याचं संकलन करण्याच्या संदर्भात देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। शहरात लाखो लिटर पाण्याचा होत असलेला अपव्यय टाळण्याच्या दृष्टिकोनातून मनपा आपलं काम करत असून लवकरच हा त्रास देखील दूर होईल असं आश्वासन देखील सिद्धेश कदम यांनी याप्रसंगी दिलं। त्यांचा प्लॅन आहे। तिसरा महत्त्वाचा घटक जो होता एअर क्वालिटी। एअर क्वालिटी एक अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि जो विषय सगळे हाताळत नाही। पण मी पुण्यामध्ये जेव्हा आढावा घेतला, मुंबईमध्ये आढावा घेतला, आता मुंबईमध्ये तर बरेचसे फॅक्टर्स आहेत एअर क्वालिटीसाठी, पण पुण्यामध्ये जो वन ऑफ द मेजर फॅक्टर इज क्रिमोटोरियम म्हणजे स्मशानभूमी। आपल्या इकडे सुद्धा नागपूरमध्ये ज्या स्मशानभूमी आहेत इथे नॅशनल क्लीन हेल्थ प्रोग्रामच्या अंतर्गत त्यांना ते फंड इकडे सुद्धा युटिलाइज करायचे आहेत, त्यांनी त्याचं प्रोव्हिजन सुद्धा केलेलं आहे। पण आम्ही एक महाराष्ट्र पोल्युशन बोर्डच्या अंतर्गत एक आता पॉलिसी डिराईव्ह करतोय, ज्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर ही जे स्मशानभूमी असतील यांच्यासाठी एअर क्वालिटी त्यांना मेंटेन करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायची असतील त्या नवीन पॉलिसीमध्ये त्यांना डिरेक्शन दिले जातील। हा भावनिक विषय आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे, म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही बॅलन्स करू, म्हणजे आपल्या पर्यावरणाला हानी सुद्धा नाही पोचली पाहिजे, त्याच अनुषंगाने कोणालाही कोणाच्या भावना सुद्धा नाही दुखावल्या गेल्या पाहिजे या अनुषंगाने ही पॉलिसी डिराईव्ह करतोय। आणि त्या अनुषंगाने फक्त नागपूर एनएमसी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले सगळ्यांना ती पॉलिसी लागू होईल। एअर क्वालिटी संदर्भात अजून एक महत्त्वाचा घटक जो आहे तो व्हेक्युलर पॉल्युशन। जर आपल्या इकडे आता मी येता सुद्धा पाहिलं तर आपल्या इकडे अजूनही ज्या त्या सक्शिंग मशीन असतात रस्त्याच्या, त्याचबरोबर जे काय म्हणतात रोड क्लिनिंग मशीन जे असतात, रोड स्वीपिंग मशीन असतात, तर त्या सुद्धा आम्ही मंडळाच्या मार्फत प्रोक्युअर करतोय। डॉक्टर नागपूरची सुद्धा आम्हाला 6 मशीन मागितलेले आहेत, तर लवकरच जसे जसे मशीन येत असतील आम्ही 6 मशीन त्यांना देणार आहोत आणि जसे जसे मशीन त्यांना लागतील त्या मशीन आम्ही त्यांना देत जाऊ। आता आपण म्हणाल ते रस्ते धुवायचंच काम बाकी राहिले का? तर नाही, खरं म्हणजे तर हा प्रयोग आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये सुरू झाला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे डीप क्लीन ड्राईव्ह संदर्भात। तर खरोखरच रस्ते धुतल्यानंतर पोल्युशन कमी होतं का? तर होतं। आज व्हेहिक्युलर ट्रॅफिकने जे डस्ट डिस्पर्शन होतं त्याच्याने ते डस्ट पार्टिकल्स जे ऍटमॉस्फिअर मध्ये जातात त्याच्याने ते कमी होतात आणि हे जे पाणी आपण यूज करणार आहोत ते कम्प्लिटली 100% रिसायकल पाणी असणार आहे। तर अशा 6 मशीन सध्या आम्ही बोर्डामार्फत महानगरपालिकेला देणार आहोत। अजून त्यांची रिक्वायरमेंट असेल तर अजून त्या मशीन्स देऊ। तर अशा सगळ्या एअर क्वालिटी संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सूचना केल्या आहेत। त्याचबरोबर आज ते इन्फ्राचं काम सुरू आहे, मेट्रोचं काम सुरू आहे, रिअल इस्टेटचं काम सुरू आहे, तर त्यांच्या उपाययोजना सुरू आहेत। पण अजूनही आम्ही त्यांना कडक उपाययोजना करायला सांगितले, जसे की त्यांचे बॅरिकेड लावणे, 30 फुटाचे बॅरिकेड, लॉंग ट्रीज, ग्रीन नेट, फॉगिंग, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना करायला सांगितले। तर आपल्या इकडे पुण्यामध्ये टेम्परेचर हा 50 गाठतो, तर त्यावेळी जे नॅचरल फिनॉमिना जो होतो त्याचं सुद्धा लक्षात घेऊन एअर क्वालिटी कशी बेटर होईल त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। आणि चौथा म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक, ह्याच्यामध्ये मला आपल्या मीडिया बांधवांचा फार सपोर्ट लागतो, तो आहे सिंगल यूज प्लास्टिक। आज सिंगल यूज प्लास्टिक सर्रास मार्केटमध्ये किंवा कुठेही अवेलेबल आहे। त्याचे कारण एवढंच आहे की अवेअरनेस। आज जनतेला माहिती आहे की चुकीचं आहे, पण त्याच्याने काय घातक परिणाम होतात हे त्यांना माहिती नाहीये। म्हणून आपल्या माध्यमातून जर आपण मीडिया हाऊसेसनी सुद्धा त्याच्यामध्ये जर पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अवेअरनेस सुद्धा आम्हाला मदत केली तर 100% कुठेतरी आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ। मला अजूनही आठवतं की आपण सगळे किंवा आम्ही सगळे लहानपणी जेव्हा आपले आजी आजोबा हे जेव्हा भाजी घ्यायला जायचे ते कापडी पिशवी घेऊन जायचे।
आता कोणी घेऊन जात नाही किंवा सगळ्यांना इझिली अवेलेबल झालेल्या त्या प्लास्टिकच्या पिशव्या. तर त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही महानगरपालिकेला त्यांना निर्देश दिलेले आहेत की फक्त फाईन गोळा करणं हा आपला हेतू नाही, फक्त माल जप्त करणं हा आमचा हेतू नाही, पण ह्याचं प्रोडक्शन कुठे होत आहे, ह्याचं होलसेल कुठे होतं, ह्याचं स्टोरेज कुठे होतं, हे कुठून येतं माल हे आयडेंटिफाय करून आणि त्याच्यावर कारवाई करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ऍट सोर्स खरंच हे कुठून येत आहे, आपल्या राज्यात बनतंय की इतर राज्यांमध्ये बनतंय, हे सगळं आयडेंटिफाय करणं हे आपला रोल आहे. आणि जर कुठे कोणी जर याचं उल्लंघन केलं तर नक्कीच 100% त्याच्यावर कारवाई होणार आहे. मी आताच एक उदाहरण दिलं की आम्हीच मागच्या महिन्यामध्ये जे मोठे MNCs आहेत ह्या सगळ्यांना आम्ही डायरेक्शन दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये हल्दीराम असू द्या, KFC असू द्या, पिझ्झा हट असू द्या, तुमचे स्टारबक्स असू द्या, मॅकडॉनल्ड्स असू द्या, तर आपल्या इकडे जर सिंगल यूज प्लास्टिक आढळलं म्हणजे जे प्रोडक्ट जे CPT अप्रूव्ह नाही आहेत, आता ह्याच्यामध्ये अवेअरनेस संदर्भात जसं मी बोललो की काय अलाउड आहे काय नाही अलाउड आहे हे जनतेला अजून माहिती नाहीये, हे अजून आपल्या जे विक्रेते आहेत त्यांनाही माहिती नाहीये. म्हणून त्या संदर्भात सुद्धा MPCB आणि NMC हे एकत्र येऊन एक ओरिएंटेशन प्रोग्राम घेणार आहेत. त्या प्रोग्राम मध्ये तुमचे आहार असोसिएशनची लोक असतील, तुमचे रिटेल असोसिएशनची लोक असतील, तुमचे अनेक जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी असतील, म्हणजे त्यांना आम्ही एक्सप्लेन करू की हे अलाउड आहे, हे नाही अलाउड आहे. आणि नंतर मग 15 दिवसाचा कालावधी देऊ. त्या कालावधी संपल्यानंतर आमची टीम आणि महानगरपालिकेची टीम ही परत कारवाई करायला सुरुवात करेल. म्हणजे एक त्यांना शेवटची संधी आम्ही देतोय. ह्याच्यानंतर मग सख्त कारवाई आम्ही त्यांच्यावर रेस्टॉरंट असू द्या, मग रिटेल असू द्या आणि कुठलेही असू द्या त्याला आम्ही कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर.